आता आज आपण करणार आहोत योगासन। योगासनांमध्ये पहिला प्रकार आपण करणार आहोत वृक्षासन। वृक्षासनामध्ये नंदिनी तुम्हाला वृक्षासन करून दाखवणार आहे। पहिला डावा पाय वर घ्यायचा आहे। डाव्या पायाचा गुडघा हा पूर्ण बाहेरच्या दिशेने आणि श्वास घेत दोन्ही हात वर आणि नमस्कार मुद्रा। हाताचे तळवे पूर्ण टेकलेले आहेत आणि श्वास घेत राहायचा आहे। श्वास कुठेही होल्ड करायचा नाही। आता तुम्ही हे आसन अगदी 10 आकड्यांपासून ते 40 ते 50 आकड्यापर्यंत होल्ड करू शकता, पण अगदी सुरुवातीला तुम्ही करत असाल तर 5 ते 10 आकडे सुद्धा पुरेसे आहेत। आता श्वास सोडत दोन्ही हात खाली आणि नंतर पाय खाली। तसंच आपण हे आसन आता दुसऱ्या बाजूनेही करणार आहोत, म्हणजे उजव्या पायाने। उजव्या पायावर उजव्या पायाचा गुडघा तुम्ही बघत असाल तो पूर्ण बाहेरच्या दिशेने आहे। श्वास घेत दोन्ही हात वर, दोन्ही तळहात चिकटलेले आणि श्वास घेत राहायचा आहे। कुठेही चेहऱ्यावर ताण येता कामा नये। तुम्ही बघू शकता की ताण चेहऱ्यावर अजिबातच जाणवत नाही। श्वास सोडत दोन्ही हात खाली आणि मग नंतर पाय खाली। तर तुम्ही आता या पाहिलेल्या पोस्चर प्रमाणे याच्यात तुम्हाला दिसलं असेल। आता ह्या पोस्चर मध्ये तुम्ही बघू शकता की शरीराला पूर्ण शरीरावर ताण येतोय, म्हणजे स्पेशली खांद्यापासून कमरेपर्यंत, म्हणजे अगदी मनगटापासून कमरेपर्यंत असा ताण जाणवतोय आणि पाय वर उचलल्या असल्यामुळे मांडीच्या आतल्या भागाला सुद्धा आणि हिप फ्लेक्सर्सला सुद्धा ताण बसतो। ह्या व्यायाम प्रकारामध्ये म्हणजे ह्या योगासनांमध्ये त्याचं उपयुक्त अशासाठी आहे की पाठीचा कणा पण लवचिक होतो आणि पायाचे स्नायूंची ताकद वाढायला याच्यामध्ये जास्त उपयोग होतो। त्यामुळे हे आसन अगदी टीनेजर पासनं ते अगदी 60+ पर्यंत सुद्धा लोक 70+ सुद्धा अगदी हे आसन सहज। वृक्षासनाचे फायदे असे आहेत की त्यांनी पाठीचा कणा लवचिक होतो आणि त्यांनी संपूर्ण शरीराला ताण बसतो, म्हणजे अगदी पायाचे मसल्स, त्यांनी पायाच्या मसल्सची ताकद वाढते। त्याच्यानंतर हिप्समध्ये आणि थाईज या दोन्हीमध्ये फ्लेक्झिबिलिटी वाढते। जसा पाय आपण वर घेऊन उभा राहतो त्यामुळे आतल्या भागाला, मांडीच्या आतल्या साईडला आणि हिप्सला सुद्धा त्याचा ताण जाणवत असल्यामुळे त्याच्यावरची चरबी विरघळण्यासाठी त्याचा उपयोग होतो।